जसा समृद्धी महामार्गावरती एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात एक्झिट असेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलेलं होतं आणि या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। दरम्यान बीड परळी महामार्गाच्या दुरावस्थेवरती भाष्य करताना त्यांनी पुन्हा भावनिक विधान केलं। रिटायर्ड व्हावंसं वाटतं, मात्र जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते असं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या दोन्ही विधानाची चांगली चर्चा रंगली आहे। राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजून मी दाद देईल। असं मी म्हणते म्हणजे या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला, तांब्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम अजून संपलं नाहीये। कसं रिटायर होत आहे अजून तुमच्या हातातला कोयता तसाच आहे। कसं रिटायर होत आहे अजूनही गावागावामध्ये कुठेतरी तणावाचं वातावरण तसंच आहे।